असं लक्षात आलेलं आहे की ते 2% खर्च करताना राज्यमंत्री मोदयांनीच ते लक्षात आणून दिलं की काही बिलं लावून टाकतात, म्हणजे ते 2% संपल्यात असं सांगतात। आणि म्हणून आता त्याही संदर्भात आपण हे जे सगळे रेट्स तयार केलेले आहेत ते मगाशी सन्माननीय राज्यमंत्री मोदयांनी खूप स्पष्टपणे या ठिकाणी काही बाबी सांगितलेल्या आहेत। त्यातच आपल्याही प्रश्नाचं उत्तर आहे। आपल्याला या ठिकाणी कल्पना आहे की 479 एवढी धर्मदाय रुग्णालये आहेत। आणि मग मागच्या काळात 2 प्रश्न निर्माण झाले की आपल्याकडनं सवलत घेतली म्हणजे काय, तर त्या संदर्भात मागच्या अधिवेशनात आपण कायद्यामध्ये सुधारणा करून सवलतीच्या संदर्भातली डेफिनेशन तयार केली। आतापर्यंत हे सगळे रुग्णालय हायकोर्टात असं सांगायचे की आम्ही सवलतच घेतलेली नाही। त्यामुळे काहींनी एक्सप्रेस सवलत घेतली होती, काहींनी इनडायरेक्ट सवलत घेतली होती। आता सवलतीची डेफिनेशन आपण तयार केली। त्या डेफिनेशन प्रमाणे आता जवळपास हे सगळे हॉस्पिटल जे आहेत हे आता आपल्या या धर्मदायच्या डेफिनेशनमध्ये ज्यांनी आपल्याला त्या खाटा द्यायच्या त्याच्या अंतर्गत ते आले। दुसरं आपण काय केलंय, पूर्वी हे लोक केवळ खर्च दाखवून द्यायचे पण करायची की नाही माहिती नाही, बेड्स कुठले उपलब्ध होते माहिती नाही, आपल्याच लोकांना खर्च केला असं दाखवायचे। आता आपण त्याचा एक डॅशबोर्ड तयार केला डायनामिकली, ज्याचा उल्लेख आता राज्यमंत्री मोदयांनी केला की जो आपला आरोग्य दूत आहे तो आपलं कोऑर्डिनेशन करतो। आता आपल्या डॅशबोर्डवर कुठल्या रुग्णालयामध्ये किती खाटा आहेत या संदर्भातली माहिती आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असते आणि त्यानुसार आपण पुढची कारवाई करू शकतो। तिसरा प्रश्न याच्यामध्ये असा आला की मागे हे 10% वगैरे जो विषय आहे ना, याच्यात एक कोर्टाने निर्णय देऊन ठेवलेला आहे की त्यांच्या एकूण जो काही निधी असेल त्या निधीच्या 2%, म्हणजे 10% आता विषय आपण म्हणतो तो तसा बाजूला राहिला, 2% त्यांनी धर्मदायचा निधी खर्च करायचा। त्यातही असं लक्षात आलेलं आहे की ते 2% खर्च करताना राज्यमंत्री मोदयांनीच ते लक्षात आणून दिलं की काही बिलं लावून टाकतात, म्हणजे ते 2% संपल्यात असं सांगतात। आणि म्हणून आता त्याही संदर्भात आपण हे जे सगळे रेट्स तयार केलेले आहेत या रेट्सनुसारच त्यांना ते लावावं लागेल। आपण वाढीव रेट केले, म्हणजे सगळ्यांची हे होती की आम्ही लागू करत नाही कारण तुमचे रेट कमी आहेत, आपण रेट वाढवून दिले। त्यामुळे वाढीव रेटप्रमाणे त्यांना करावं लागेल। आणि आता एक अजून सूचना जी राज्यमंत्र्यांनी दिली ती चांगली आहे की बेस रेट हा प्रत्येकाला घोषित करावा लागेल, नाहीतर मग एका बेडचे 100 रुपयाच्या ऐवजी 500 रुपये दाखवायचे 2% संपले असं त्यांना करता येणार नाही। बेस रेट त्यांना कंपल्सरी आपण करतोय। आता तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो काही 2%चा पैसा आहे हा 2%चा पैसा डायनामिकली आपल्याला दिसत नाही, तर त्यांनी किती खर्च केला बेड्स दिसतात आता आपल्याला। आणि आता आपल्याकडे त्या संदर्भात कुठली यंत्रणाही नाही। त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की याच अधिवेशनामध्ये आम्ही त्याही संदर्भात एक कायद्यामध्ये सुधारणा करतो आणि कायद्यामध्ये सुधारणा करून या सगळ्या रुग्णालयांना ते जे 2% पैसे जे हायकोर्टाने त्यांना खर्च करण्याकरता सांगितलेले त्या योजनेमध्ये ते 2% पैसेही आपल्या डॅशबोर्डवर दिसले पाहिजे, म्हणजे कोणाकडे किती पैसे शिल्लक आहेत, त्यांनी कुठल्या पेशंटवर पैसे खर्च केले आहेत, ही प्रत्येक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी माहिती कळेल। आणि जसं राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं की आता हे सगळं जे इनिशियल म्हणजे हा 2%चा विषय बाजूला, बाकी सगळ्या विषयाच्या संदर्भात ते माननीय उच्च न्यायालयाकडे गेले होते। माननीय उच्च न्यायालयाने आता पुन्हा विधी व न्याय विभागाला त्यांची सुनावणी घ्यायला सांगितलेली आहे। ती सुनावणी चाललेली आहे। शासनाचं मत असं आहे की आपण जो काही अमेंडमेंट केलाय त्या अमेंडमेंटमुळे ते या सगळ्या अखत्यारीत येतात, पण विधी व न्याय विभाग त्यांचं म्हणणं ऐकून घेईल आणि मग जो योग्य आहे तो कायदेशीर निर्णय घेईल। पण राज्य सरकारचं स्पष्टपणे मत आहे की जेवढे धर्मदाय रुग्णालय आहेत त्यांनी पारदर्शीपणे केंद्र सरकारची योजना, राज्य सरकारची योजना लागू केलीच पाहिजे। त्यासोबत राखीव बेड जे आहेत किंवा राखीव निधी जो आहे याचा ट्रान्सपरंट पद्धतीनं विनियोग केलाच पाहिजे। आणि म्हणूनच मी धर्मदाय आयुक्तांचं देखील अभिनंदन करेल की धर्मदाय आयुक्तांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला, लॉ अँड ज्युडिशरीने पुढाकार घेतला, म्हणून पहिल्यांदा आता आपल्याकडे प्रत्येक हॉस्पिटलच्या बेडची माहिती अद्ययावत पद्धतीनं त्या ठिकाणी आहे। पण यात अजून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। ती हे जे अमेंडमेंट आपण या अधिवेशनात करू त्याच्यामुळे ती सुधारणा होईल।